विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय संजय दराडे सर, त्यासोबत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय दलाल मॅडम यांचा या आगमन झालेलं आहे, त्यांचंही शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या 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 देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार पार झाला इथे दिवा पाहिजे, 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 अंधार पार झाला इथे दिवा पाहिजे. बोला जय जिजाऊ, जय शिवराय. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, राष्ट्रमाता राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामधून ही पालखी आलेली आहे. जिजाऊंच्या जिल्ह्याला, जिजाऊंच्या जन्मभूमीला साजेशी अशी पालखी या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं जरा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. या संपूर्ण टीमचं टाळ्यांच्या गजरात. चला पुढे, चला चला पुढे घ्या पालखी. राष्ट्रमाता जिजाऊंची पालखी आगमन झालेला आहे, म्हणून माझी जाऊने दिया हमें, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी. युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यासोबत युवराज कुमार शहाजी राजे यांचं देखील या विचारपीठावर आगमन झालंय. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण स्वागत करूया. शाहीर चंद्रकांत माने, शाहीर राजेंद्र कांबळे यांना विनंती आपण की स्वागत गीत गावं. ओ मिलिंद दादा चला. शाहीर राजेंद्र कांबळे, युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचं विचारपीठावर आगमन होत आहे. त्यासोबत युवराज कुमार शहाजी राजे छत्रपती हे देखील विचारपीठावर येत आहेत. शाहीर राजेंद्र कांबळे. अरे शिवरायांचा वारसाला मिलिंद भोसले. अरे शिवरायांचा वारसाला रयतेचा राजा, अरे रयतेचा हा राजा माझा संभाजी राजा, राजा माझा संभाजी राजा, अरे रयतेचा हा राजा माझा संभाजी राजा, शिवरायांचा वारसाला, शिवरायांचा वारसा रयतेचा राजा, रयतेचा हा राजा संभाजी राजा, अरे रयतेचा राजा माझी माझा, अरे रयतेचा हा राजा संभाजी राजा. वारसा जरी शिवशाहूंचा सोडून या वैभवा, सोडून या न्यायासाठी तुडवीत रस्ता राजा हा चालला, राजा हा चालला, राजा हा चालला, मी रयतेचा रयत माझी, मी रयतेचा रयत माझी मोरीले काळला, रयतेचा हा राजा संभाजी माझा, रयतेचा हा राजा संभाजी माझा,
धन्य धन्य शिवाजी राजा हे धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा काजा मुजरा हा माझा नवा नवा इतिहास घडवी लढून शत्रूला सदा रडवी मुलख मिळवून झेंडा चढवी हा गिराज मुलख मिळवून झेंडा चढवी हा गिराज मुलख मिळवून झेंडा चढवी हा गिराज बिहारी बिहारी मुजरा मानाचा शाहिराजा महाराज भूचा करना महाराजाचा शाहिराजा महाराज भूचा करना पायवळू शिवबातरी वीर केसरी शत्रू सवारी वीर परिखंड शहाजी कबार वीर परिखंड शहाजी कबार क्रैतचा करीत असे प्रतिफळ शिवबाला पाहून कापतो काळ गिरारी शिवबाला पाहून कापतो काळ गिरारी शिवबाला पाहून कापतो काळ गिरारी आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार मावळे झाले तयार हर हर महादेव झाली गर्जना झाली अमर वारकरी मंडळी इथं आलेले आहेत बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव म्हणून शाहीर कविराज सांगतात धारकरी आणि वारकऱ्यांच्या गाठी भेटी होती आणि धारकरी आणि वारकऱ्यांच्या आज गाठी भेटी होती आणि गाठी भेटी होती शोभा झालं छत्रपती गाठी भेटी होती गाठी भेटी होती शिवबाराजा छत्रपती सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी धारकरी आणि वारकऱ्यांच्या गाठी भेटी होती धारकरी आणि वारकऱ्यांच्या गाठी भेटी होती आणि गाठी भेटी होती शोभा झालं छत्रपती गाठी भेटी होती शोभा झालं छत्रपती गाठी भेटी होती शोभा झालं छत्रपती त्रैलोक्याचं रूप आज आलं या दिसून त्रैलोक्याचं रूप आज आलं या दिसून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 विठुरायाचा ऐसा सोहळा पंढरपुरात तुकाराम ज्ञानोबा माऊली गजरमुखी गात चला मुख्य पालखी येते मुख्य सोहळा चला रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये भक्ती आणि शक्तीचा संगम खऱ्या अर्थानं रायगडावर आपण बघतोय माझी वारकऱ्यांना विनंती आहे की आपण यावं पुढे सोहळ्याला सुरुवात करायची आहे वारकऱ्यांना विनंती आहे हा घ्या ज्ञानोबा माऊली तुकाराम
एक तुका लाईन करा लाईन 2 लाईन करा 2 लाईन चला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आणि एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम चला शाहिरांना विनंती आहे, सगळ्या शाहिरांना विनंती आहे, दोन्ही पूर्ण सदर मोकळी करून द्या. आपल्या सर्वांचे आभार. विनंती आहे वरती सुद्धा जेवढे ज्यांचे समितीचे पदाधिकारी असतील तेवढेच, ते पण खाली वरती कोणीच नसणार आहे. चला शाहिरांना विनंती आहे, चला सदर कृपया मोकळी करून द्या. चला चला वारकरी ठीक आहे, वरचे सगळे चला शाहिरांना विनंती, वाद्य काढायला घ्या. चला हो हो चला सगळे दोनही बाजूने तिकडचा रस्ता मोकळा करा पूर्ण. पोलीस प्रशासन याही बाजूचा रस्ता पूर्ण मोकळा करा. दादा 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 हा मेन वोकल आहे आता सध्या, थोडा जरा एकदम खुलवा त्याला. हॅलो 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 पलीकडच्या स्टेजवर घेताय का? इथून हा चला. हॅलो 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 मुख्य राज्याभिषेक सोहळ्याला आपण प्रारंभ करतोय लगेचच. माझी विनंती आहे ढोलकी राहू द्या. बांधवांना, चला ढोलकी राहू द्या, राज्याभिषेक गीत गातोय. 2 मिनिटं चला घ्या. चला सगळ्यांना विनंती आहे, चला वारकरी माझ्या भावंडांना बांधवांना सगळ्यांना विनंती आहे की चला घ्या, पालखी पुढे घ्या. महाराजांची पालखी आणली आहे. हॅलो चेक हॅलो हॅलो जे गायक आहेत तेच धरा पटकन. चला पालखी पुढे घ्या. चला पालखी पुढे घ्या. हा हो सोहळ्याला सुरुवात करायची आहे. जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांना विनंती की वरती बसून घ्या. बाकीच्या मान्यवरांना विनंती की आपण खाली, दादा बाकीचे आपण सगळ्यांनी खाली. वायर कोरस माईक हो. ढोलकीचे वगैरे माईक चला सुरू करून द्या. कॅमेरामन मोबाईलवाले कॅमेरावाले मागे या. पाठीमागच्यांना दिसत नाही. शिवभक्तांसाठी सोहळा आहे, सगळ्यांना विनंती आहे पाठीमागे या. सगळ्यांना विनंती आहे. होय म्हणायचं. शासकीय अधिकारी सगळे डाव्या बाजूला येतील सगळे. येस खाली, इथं खालच्या याला महत्वाचं खाली बसून घ्या. तरी माईक पाठीमागं सरकून खाली बसून घ्या. सगळ्यांना विनंती आहे. पाठीमागं सरकून खाली बसा. लाईव्ह आहे लाईव्ह. राज सदर नियंत्रण समिती जरा तातडीने इकडे या. हे इकडे पुढे कॅमेरावाले माईक मोबाईलवाले काढा सगळे. चला माईक घ्या. इथं बघा ना गर्दी. दादा माईक लावा पटकन लावा. बसू द्या. आता बसू द्या. आता उठवू नका, बसू द्या. दादा पॅड चालू करा. पॅड ऍक्टो पॅड वाजवा. हॅलो साईड ड्रम घ्या. आकाश चला सगळे वरचे शासकीय कर्मचारी जेवढे तेवढे सगळ्यांनी कृपया खाली या. सगळ्यांनी खाली या. वरती गर्दी कोणीच करू नका.
पॅड चालू करा ना, ऍक्टो पॅड. चला ढोलकी तरी चालू करा. चेक हॅलो चेक. हा रस्ता मोकळा करून द्या ना, रस्ता मोकळा करून साईडला बसा ना जरा. चेक इथं वरती पाठीमागच्या कोणालाच दिसत नाहीये, कॅमेरामॅन सगळे तुमच्यामुळे पाठीमागे सगळ्यांना कोणालाच दिसत नाही. वरती घ्या ना तुम्ही. चेक. रेडी सुरू करू. स्टार्ट चलो. राज्याभिषेक गीत सुरू करा. समोरच्या दोन्ही बाजूंचं बसून घ्या. स्वराज्याभिषेकाचा महोत्सव मांडला, महोत्सव मांडला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला, विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला. जय जय छत्रपती बोला, बोला छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला, विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला. जय जय छत्रपती बोला, बोला छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला, विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला. सेतू काश्मीर कच्छ कामरूप दरबार भरला, सेतू काश्मीर कच्छ कामरूप दरबार भरला. महाद्वार दिल्ली का हिमालय भालदार बनला, महाद्वार दिल्ली का हिमालय भालदार बनला. निगाह रखो पुकारता नृप सभांगणी त्रमिला. चांदण्या उधळीत गगन फुला, चांदण्या उधळीत गगन फुला. जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला, विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला. जय जय छत्रपती बोला, बोला छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला, विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला. गंगा मही यमुना रेवती, गोदा कृष्णा तुंगा गंगा मही यमुना रेवती. गोदा गंगा यमुना गंगा गोमती. सिंधु कामिनी सप्तवाहिनी करती पंचारती, सिंधु कामिनी सप्तवाहिनी करती पंचारती. आकाश गंगा राया भाळी लावित गंगटीला. चरणावर रत्नाकर नमला, चरणावर रत्नाकर नमला. जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला, विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला. जय जय छत्रपती बोला, बोला छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला, विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला. तान्हा बाजी गुजर मुरारी पासल कर शहीद.
तान्हा बाजी गुजर मुरारी पासल कर शहीद रायांच्या पापणी भरती मोत्यांचा कशीद रायांच्या पापणी भरती मोत्यांचा कशीद स्मृती भराने कंठ दाटला क्षण भर नृप थांबला स्तुती भराने कंठ दाटला क्षणभर नृप थांबला दरबारी गहिवर दहिवर लाल दरबारी गहिवर लाल जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला गडरत्नांकित सह्य आसने विराजला भूपाल गडरत्नांकित सह्य आसने विराजला भूपाल इतिहासाने कंठी घातली कीर्ती जयंती माळ इतिहासाने कंठी घातली कीर्ती जयंती माळ नील छत्र तरी गगन चांदवा चंद्राने बांधिला ध्रुवाने धरली न्याय तुला ध्रुवाने धरली न्याय तुला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला पुरोहित धन कलशातून अमृत अभिषेके पुरोहित धन कलशातून अमृत अभिषेके मंत्र घोषतो कीर्ती ऐकवित घुमला तिन्ही लोके मंत्र घोषतो कीर्ती ऐकवित घुमला तिन्ही लोकी डोळे धरून स्वराज्य माता न्याय नंदलाला उमाळा अनुरेणुसा आला उमाळा अनुरेणुसा आला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला अष्टदिशांना क्षितिजांवरती कडाडल्या तोफा अष्टदिशांना क्षितिजांवरती कडाडला तोफा बिजली देई विश्व सलामी हिंद राज्य भूपा बिजली देई विश्व सलामी हिंद राज्य भूपा जनता अभिमुख स्वराज्य करता पृथ्वीत हा पहिला रायगडी छत्रपती झाला रायगडी छत्रपती झाला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष
पुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला मध्ये विराजे राष्ट्रलाल अणभवती अष्टदिक्पाल मयूर मोहरा मोहरा उदळी मोहरला महिपाल मध्ये विराजे राष्ट्रलाल अणभवती अष्टदिक्पाल मयूर मोहरा मोहरा उदळी मोहरला महिपाल अरुण मदारी गुलाल उदळी सोहळा रंगविला सूर्याने भगवा फडकविला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला पूर्व जगाचा अपूर्व राजा पृथ्वी गाई गाणे पूर्व जगाचा अपूर्व राजा पृथ्वी गाई गाणे पश्चिमेतून दूत ठाकले घेऊन नजराने पश्चिमेतून दूत ठाकले घेऊन नजराने त्रिवार मुजरा करीती झुलवित डोळींचा मंदिला गाती शाहीर बिरमाला गाती शाहीर बिरमाला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला गडरत्नांकित सह्य आसने विराजला भूपाल गडरत्नांकित सह्य आसने विराजला भूपाल इतिहासाने कंठी घातली कीर्ती जयंती माळ नील छत्र धरी गगन चांदवा चंद्राने बांधिला दुवाने धरली नाय तुला दुवाने धरली नाय तुला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला अष्टदिशांना क्षितिजांवरती कडाडल्या तोफा अष्टदिशांना क्षितिजांवरती कडाडल्या तोफा बिजली देई विश्व सलामी हिंद राज्य भूपा बिजली देई विश्व सलामी हिंद राज्य भूपा जनता अभिमुख स्वराज्य करता पृथ्वीचा हा पहिला रायगडी छत्रपती झाला रायगडी छत्रपती झाला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला पूर्व जगाचा अपूर्व राजा पृथ्वी गाई गाणे पूर्व जगाचा अपूर्व राजा पृथ्वी गाई गाणे पश्चिमेतून दूत ठाकले घेऊन नजराने पश्चिमेतून दूत ठाकले घेऊन नजराने
वार मुजरा करीती झुलवित डोईंच्या मंदिरा गाती शाहीर बिरमाला गाती शाहीर बिरमाला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय 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 छत्रपती बोला माईक हॅलो चल हॅलो माइक चेक 1 2 3 मानवंदना पोलीस मानवंदना सुरू आहे. हॅलो माइक चेक रेडी रेडी समगड सावधान गड महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज को सलाम मिलेगा जनरल सैल्यूट सलाम गड वाजव चुप महोदय यहाँ पर समान गार्ड की कार्रवाई समाप्त है आगे के लिए आदेश गार्ड संज्ञान उतारेगा संज्ञान उतर समान गार्ड सावधान गार्ड बगल शो समान गार्ड विसर्जन
बाई पुढ दाहण्याचं दाणे घुमते छाल राईट टर्न राईट व्हील गो. हॅलो. शाहिरी पथकानं सगळं साहित्य काढायचंय. प्रशासन अधिकारी सगळे संभाजीराजांच्या डाव्या बाजूला बसणार आहेत. हॅलो. माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी आपण स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. हॅलो. चेक. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित हॅलो. चेक. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या या कार्यक्रमासाठी हॅलो. चेक. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या लाखो शिवभक्तांचं या ठिकाणी समितीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि समितीचे अध्यक्ष माननीय संदीप खांडेकर यांना विनंती करतो त्यांनी कृपया प्रास्ताविक करावं. समोरचा जिथं बसून घ्या सध्या. आता जिथं जागा आहे तिथं बसून घ्या पटकन. हॅलो. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे सर्व शिवभक्तांचं प्रथम मी स्वागत करतो. युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज संयोगिताराजे छत्रपती व शहाजी राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होतोय. 2 दिवसांपूर्वी आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या गडावर पाऊस होता आणि या पावसामध्ये शिवराज्याभिषेक कसा साजरा होणार अशी एक चिंता मनामध्ये होती. पण 6 जूनचा राज्याभिषेक म्हटलं की निसर्गाला सुद्धा आपली मान झुकवावी लागते याचा प्रत्यय आपल्या या रायगडावर आलेला आहे. शिवभक्तांनो, कालचा आणि आजचा दिवस आपण पाहतोय की कशा पद्धतीनं शिवभक्तांची गर्दी या रायगडावर उसळलेली आहे. 6 जून ही तारीख कदाचित निसर्गाच्या मनामध्ये सुद्धा कोरली गेलेली आहे. त्या निसर्गाला सुद्धा वाटतं की 6 जूनचा हा सोहळा हा भव्य प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे. त्यासाठी निसर्गाने साथ दिलेली आहे आणि आजचा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आज आपण पाहतो की गडावर कशा पद्धतीने शिवभक्तांची अलोट गर्दी आहे. शिवभक्त ज्या जागेला मिळेल तिथं राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक वैचारिक क्रांतीचा जो विचार आहे तो विचार घेण्यासाठी इथं आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातील ही ऊर्जा आपल्याला घेऊन जायची आहे आणि त्यासाठीच आपण जमलेलो आहोत. छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा शिवराज्याभिषेक साजरा करण्यामागचा हेतू काय असा मनामध्ये जर प्रश्न आला तर त्याला आपण सांगू इच्छितो की जी शिवभक्तांमध्ये ऊर्जा आहे त्याला जागरूकता दिली, त्याला दिशा दिली तर महाराष्ट्राचं एक नवं विकासाचं राजकारण, एक नवी विकासाची दिशा या महाराष्ट्राला मिळू शकते. म्हणूनच हा शिवराज्याभिषेकाचा अट्टास आहे जो तुमच्या आमच्या मनामध्ये एक वैचारिक क्रांती करणार आहे. या वैचारिक क्रांतीला आपल्याला स्मरून या रायगडावरून एक वेगळा विचार घेऊन जायचा आहे आणि आयुष्यामध्ये आपल्याला काय करता येईल हे पाहायचं आहे. हा विचार घेऊन असताना राजे मला शिवभक्तांचं गाऱ्हाण आपल्यासमोर मांडायचं आहे. दरवर्षी आपण गड संवर्धनाच्या बाबतीमध्ये कायम बोलत असता. आज आपण रायगड किल्ल्याला मॉडेल फोर्ट करायचं ठरवलंय आणि त्या पद्धतीने जी राजा आपली कामं सुद्धा सुरू आहेत. पण राज्यातल्या अन्य किल्ल्यांबाबतीत शासन उदासीन का हे आपल्याला कळत नाही आणि शिवभक्तांना हेच खुपतंय की शासनाचं या किल्ल्यांकडे दुर्लक्ष एवढं का होतंय. जी राजा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, तुम्ही आम्हाला सांगा की कशा पद्धतीनं या गड संवर्धनासाठी आम्ही काय केलं पाहिजे. तुमचं सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन आहे आणि या मार्गदर्शनाच्या जोरावरच आम्ही कार्यरत आहोत. तरी सुद्धा शासकीय स्तरावर या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी जी निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीनं होत नाही अशी खंत या शिवभक्तांची आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला एक वैचारिक वारसा जो दिलेला आहे, विचारांचा वारसा दिलेला आहे, तो देत असताना या गड संवर्धनासाठी शासकीय पातळीवर या शासनावर कशा पद्धतीनं दबाव आणून आपल्याला गड संवर्धन करता येईल याचा आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे. हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मनामध्ये रुजवत असताना जी राजा आणखी एक गाऱ्हाण शिवभक्तांचा आहे ते म्हणजे कोण सोड उठतं
आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये काहीतरी एक वक्तव्य करून जातं आणि आम्हा शिवभक्तांच्या ते मनारी लागतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार घेत असताना आम्हाला एक प्रश्न पडतो की ही वक्तव्य का केली जात असावीत. कोणती मळमळ त्या व्यक्तींच्या पोटामध्ये आहे. जी राजे ज्यावेळेला अशा पद्धतीचे वक्तव्य होतात त्यावेळेला निश्चितपणे त्या व्यक्तींवर खरं तर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी आम्हाला शिवभक्तांची अशी मागणी आहे. पण राजे आपण पाहतो की वक्तव्य होत असताना की शिवभक्त कशा पद्धतीनं दुःखी होतो. तर राजे आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला नितांत गरज आहे आणि जो शिवभक्त या गडावर आलेला आहे हा आपणाला ऐकलेला आहे जी राजे. त्यामुळं आम्हा सर्व शिवभक्तांना आपण मार्गदर्शन करावं एवढंच मी बोलतो आणि सर्व शिवभक्तांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर या सोहळ्याला तुम्ही आम्ही अनुभवतोय त्या सोहळ्याला खऱ्या अर्थानं ज्यांच्या नेतृत्वामध्ये लोकोत्सव झाला ते युवराज छत्रपती संभाजी महाराज आपले विचार व्यक्त करतायत. जिथं आहे तिथं बसून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की बसून घ्या. खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. जिथं आहात तिथं बसून घ्या. खाली बसून घ्या. ठीक आहे. हॅलो हॅलो चेक. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, विश्ववंदनीय शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वराज्य रक्षक, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य संभाजी महाराजांच्या नंतर जे स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले, ज्यांनी तामिळनाडू मधून जिंजी किल्ल्यातून 9 वर्ष ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य ज्यांनी टिकवलं ते छत्रपती राजाराम महाराज. ज्या औरंगजेबला वाटलं तर मराठा साम्राज्य संपलं ते 3 छत्रपती वारल्यामुळं त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या सुवेदना पत्नी ज्यांनी 7 वर्ष 1700 ते 1707 त्या औरंगजेबला गाडल्याशिवाय ते गप्प बसल्या नाहीत, त्या रणरागिणी छत्रपती ताराबाई राणी साहेब राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित सर्व आमदारगण, इथं उपस्थित सर्व वरिष्ठ प्रशासकीय सर्व मंडळी, सन्माननीय विचार मंच आणि प्रामुख्याने 350 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्याच दिमागात साजरा करण्यासाठी आलेले सर्व शिवभक्त, आणि म्हणून मी बंधू भगिनीनं म्हणणार नाही, सर्व शिवभक्त आहोत. आज सर्व शिवभक्त पूर्ण महाराष्ट्रातून किंबहुना देशातनं शिवाजी महाराजांना, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं आलेले आहेत. मी आपला आभार व्यक्त करणार नाही आहोत, कारण का हा सोहळा हा तुमचा आहे. तुम्ही सर्व तुमच्या माध्यमातून हा लोक उत्सव झालेला आहे. मला आठवतंय 2007 ला ज्यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा मी 6 जूनला सुरुवात केला त्यावेळी हजारो नुसते शिवभक्त होते. आज 5-6 लाख
शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण एकत्र येतो. 350 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावात असणारी ही ताकद आहे. हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केलं शिवाजी महाराजांनी? हे स्वराज्य आपल्या रयतला एकत्र घेऊन त्यांना विश्वास दाखवला की हे परकीय राजवटीतले सगळे बादशाही, सगळ्या शाया यांचा अधिकार नाही आहे इथं राहण्याचा. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या शाळेला तर बाहेर काढून, बाहेर फेकून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आणि हा राज्याभिषेक करून ते स्वतः छत्रपती झाले. छत्रपती म्हणजे सार्वभौम राजा, राजांचा राजा. आणि म्हणून राज्याभिषेक सोहळा हा दिवस हा अनन्य साधारण दिवस म्हटला जाईल. क्रांतिकारी दिवस आहे हा. शहाजी राजांची संकल्पना, महाजिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं की बाबा शिवबा ही तुमची जबाबदारी आहे. त्यावेळीचं दहशत ही संपून टाकायची जबाबदारी तुमची आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी सर्वांना निर्माण केलं. जून 1947 ला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपण करायलाच पाहिजे. आपला तो उत्सवाचा दिवस आहे. पण हे सुद्धा विसरून चालणार नाही की 350 वर्षाच्या अगोदर जर पहिल्यांदा कोणी आवाज उठवला असेल, कोणी स्वराज्यातल्या सगळ्या मावळ्यांना, सगळ्यांना रयतला एकत्र आणलं असेल, 18 पगड जात 12 बुलेतेरांना एकत्र आणलं असेल, ते छत्रपती शिवाजी महाराज होते. या बादशाहांना बाहेर फेकून टाकलं. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की राज्याभिषेक सोहळा हा असाधारण दिवस आहे. आणि राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने हा पहिला स्वातंत्र्य दिन असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही. माझं सरकारला विनंती आहे, इथं आमदार करण्यात आहे, ज्या ज्या ठिकाणी सगळे पुढारी लोक असाल, आपण पटवून देणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झालाच, पण पहिला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं हा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं गरजेचं आहे. साडे 350 वर्षांनंतर सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य ह्याच्या पद्धतीने जगतो का? आज हे आपल्याला अन्याय आहे. महिलांचं संरक्षण, जातीवाद, धर्मांध, असे अनेक वस्तू आज याच्या शिवाजी महाराजांच्या वेळी नव्हते. मग ह्या स्वातंत्र्यात आपण सुखी राहायचं? आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार हा आत्मचिंतन हे करणं गरजेचं आहे. आणि आत्मचिंतन जर करायचं असेल, आज मला सरकारला प्रामुख्याने मुद्दा सांगायचं आहे, आणि ते म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार हा लहान मुलांच्या पासून रुजवायचा असेल तर शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज तुम्ही शिक्षणातले पुस्तकं सुद्धा काढले तर आपण काय वाचतो? तो युरोपियन हिस्ट्री, तो नेपोलियन बोनापार्ट, स्टॅलिन, मुघलशाही. आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही का लिहित नाही? मग SSC असेल, CBSE असेल, IGCSE बोर्ड असेल, कॉलेज असतील,
पोस्ट ग्रॅज्युएशनचं असतील, शिवाजी महाराजांच्या बद्दल किती शिकवलं जातं. शिवाजी महाराज, एक चूक दाखवून द्या शिवाजी महाराजांच्या त्यांच्या आयुष्यातली, एक चूक. शिवाजी महाराज वाचायचं म्हटलं तर आपलं आयुष्य आपल्याला पुरणार नाही. शिवाजी महाराज समजायचं असलं तर आपल्याला आयुष्य आपल्याला पुरणार नाही. आणि सीबीएसई सारख्या ठिकाणी सुद्धा किंवा त्या IGCSE सुद्धा 2 पानं नसतात. आणि सगळ्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, नाव घेतो, आपले देवता म्हणतो. नुसतं म्हणून चालणार नाहीये. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या बद्दल आस्था असेल तर पहिल्यांदा सुरुवात ते दहशतवादी निर्माण होतात, जे अन्याय होतो महिलांना संरक्षण सुद्धा असेल, युद्ध कला असेल शिवाजी महाराजांची, गुरिला वॉरफेअर असेल, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा रुजवायचं असतील तर शिवाजी महाराजांचं पूर्णपणे सरसकट हे शिक्षणाच्या ह्याच्यात घालणं हे बंधनकारक असायला पाहिजे. असायला पाहिजे काही नाही. कोण पाहिजे ते एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. कोण पाहिजे ते पिक्चर मध्ये असेल, भाषणात असेल, नाटकात असेल, शिवाजी महाराजांचा कसाही आपल्या सोयीनुसार उल्लेख करतो. ह्याला शिस्त नको काय? मग कोणी ते बोलत, एक पार्टी दुसरी शिव्या देते, दुसरी पार्टी सपोर्ट करते. हे किती दिवस चालणार? एकदा सरकारने एकदा ठरवावं, एक समिती स्थापन करावी, एक शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ तयार करावा आणि तो स्मारक ग्रंथ सगळ्यांना लागू राहील, मग सगळ्यांना बंधनकारक राहील. असं काहीतरी करा. दुर्गराज रायगड, शिवाजी महाराजांनी ही राजधानी ज्यावेळी केली तिथं छत्रपती झाले, राज्याभिषेक सोहळा झाला. दुर्गराज रायगड किल्ल्याने सुद्धा दुःख पाहिलेलं आहे. शिवाजी महाराज इथं वारले. इतकं ह्या महत्व या दुर्गराज रायगड किल्ल्याला. 2007 ला जेव्हा मी शिवराज्याभिषेक 6 जूनला मी सगळ्या शिवभक्तांनी सुरुवात केला आणि त्यावेळी मला वाटलं, शिवभक्तांना मला मुद्दाम सांगायचं, आपल्या मनातलं मला बोलायचंय. मला वाटलं की आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करतो, पण हे एवढंच करायचं का आपण? मी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला. मी राजकीय काय बोलणार नाही, राजकीय बोलायची माझी इच्छा नाही, हे राजकारणाचं विचारपीठ सुद्धा नाहीये. मी देवेंद्र फडणवीस सांगितलं, तुम्ही इथं यायला पाहिजे, मोकळ्या हाताने यायचं नाहीये. आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं असेल तरच इथं पायट्यानं येऊ नका. सगळ्या सिमेंटचं काम होतं. चुना, बेलफळ, सुरकी म्हणजे विटाची चुरा असतो, ह्याचं सगळं मिश्रण करून पूर्ण 2500 पायऱ्या केलेल्या आहेत. पूर्वी 300 किलोची पायरी होती, आता 300 किलोची पायरी आपण आणू शकत नाही, म्हणून आता 50 किलोची पायरी आहे. फरस बंद, तटबंदी तुम्ही बघा खाली कशी आहे. फार अडचण आम्हाला पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुद्धा, पण त्यांना मी घडून आणणार आहे, करून घेणार, तो भाग वेगळा आहे. ती तटबंदी बघा किती सुंदर झाले महादरवाजापासून. कोण बघते? हे ना सगळ्यांना काय वाटतं मुंबईत लगेच कामा व्हायला पाहिजे, पटापट व्हायला पाहिजे. अरे संवर्धन जतन हे ब्रिज बांधायचं काम नाहीये, हे काय डांबरी रस्ता करायचं काम नाहीये. हे 84 पाण्याच्या टाक्यात, 84 शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी बघा. 84 पाण्याच्या टाक्यात हत्ती तलावाचं संवर्धन जतन आम्ही सुरू केलेलं आहे. आणि परत कोणती टीम आम्ही असं करू शकतो म्हणजे गळती कमी होईल. अरे तुम्ही गळती कमी करायचं म्हणजे समजा सिमेंट लावलं आणि किंवा ते पॉलिकार काही ती मटेरियल लावलं, 1 वर्ष पाणी सर, दुसऱ्या वर्षी पाण्याचे लोंढे जर ते हत्ती तलाव फुटला तर कोण जबाबदार आहे? मग त्याला सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने पद्धत आहे. नाणे दरवाजा, ज्या नाणे दरवाजा तुम्ही चालत आला, कोणाला माहित होतं की नाणे दरवाजा कुठला नाणे दरवाजा आहे? अहो शिवाजी महाराजांचं जर रायगड किल्ल्यावर यायचं असेल तर कुठल्या दरवाज्यातनं यायचे? ते नाणे दरवाज्यातनं यायचं. त्या नाणे दरवाजाची ही पुनर्बांधणी केली आपण.
परत आपण उभा केला तो नाणे दरवाजा. तुम्ही जाताना तुम्हाला दिसणार नाही, पण येताना तुम्हाला दिसला असेल. तो पुनर्बांधणी केली कारण का आपल्याकडे पुरावे होते म्हणून आपण केलं. अशी अनेक कामं आपले जोरात चालले. उत्खनन, परवाच तुम्ही माझी फेसबुक पेजवर तुम्ही पोस्ट बघितली असेल. आयुष्यात उत्खनन इथं केव्हा झालं नाही, पण त्या रायगड प्राधिकरण आणि पुरातत्व खात्याच्या मधून उत्खनन सगळं सुरू झालेलं. 100 अजूनही मॉन्युमेंट्स आमचे अजून आहेत, ज्याचं मॉन्युमेंटचं अजून उत्खनन व्हायचं. हे बोलायला लागलोय का मी केव्हा बोलत नाही, पण मला ज्यावेळी टार्गेट केलं जातं, हे काय काम करतात या इथं येऊन बघा मग काय काम चालू आहे. या माझ्यावर 1 दिवस 2 दिवस राहा माझ्या बरोबर आणि मग बघा. केव्हा तरी तर कौतुक करा, केव्हा तरी तर कौतुक करा. मला कुठल्या सरकारवर दोष द्यायचा नाही. कुठं केव्हा तरी कौतुक करा, माझं सोडून द्या. त्या प्रशासनाचं कौतुक करा. दिवस रात्र राबतात ते. त्यांना दुसरीकडे सुद्धा मिळालं असतं काम करायला. पीडब्ल्यू डिपार्टमेंट म्हणजे बोगस डिपार्टमेंट असं म्हटलं महाराष्ट्रात म्हटलं जातं, पण आमचं पीडब्ल्यू डिपार्टमेंट चांगलं काम करते. अशा अनेक गोष्टी आहेत मी बोलू शकतो, पण आज एक महत्वाची बाब बोलण्यासाठी हा विषय सगळा मी घेतलेला आहे. सगळ्या शिवभक्तांचा एक रोष आहे, सर्व शिवभक्तांचं एक आव्हान आहे की राजे तुम्हीच रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष असल्यामुळे काय ते होऊ शकते आणि आम्हाला जसा पूर्वी रायगड होता तसा पुनर्बांधणी का करू शकत नाही तुम्ही. मला सुद्धा शिवभक्ताच्या भावना समजतात, पण शिवभक्तांनो इतकं सोपं नाही. ते शिवाजी महाराज होते, ते शिवाजी महाराज होते. 300 किलोचा दगड आपण आणायचं कुठनं? 300 किलोच्या दगडावर 50 किलोचा दगड ठेवलं चालेल का? म्हणून जे आहे ते त्याचं संवर्धन व्हायलाच पाहिजे, जे आहे ते त्याचं जतन व्हायलाच पाहिजे. पण नियम काय पुरातत्व खात्याचा? पुरातत्व खात्याचा नियम हा आहे की जर का तुम्हाला पुरावे मिळाले तर तुम्ही पुनर्बांधणी करू शकता. म्हणजे नाणे दरवाजाचे पुरावे मिळाले म्हणून तुम्ही नाणे दरवाजाची पुनर्बांधणी करू शकता. मला आज बोलायचंय, शिवाजी महाराजांच्यावर सगळे पुढारी, सत्तेतले असतील, विरोधी पक्षातले असतील, देशाचे पंतप्रधान असतील, शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या आदर्शपोटी कोणाचं दुमत नाही. ते आपले प्रेरणास्थान आहे. पण सगळ्यांनी ठरवून एकदा काय ठरवूया की ह्या राज सदरवर जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, ज्या ठिकाणी राज सदरच्या मागे जिथं शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं त्याचे सुद्धा आमच्याकडे पुरावे सापडलेले आहेत. आता पुरावे सापडलेत. परत एकदा म्हणतो, पुरावे आपल्याकडे हाती मिळालेले आहेत. मग तुमच्या हातात पुरावे मिळाले असतील, पुरातत्व खातं कोणाचं आहे? ते सरकारचंच खातं आहे ना, ते भारतातलेच लोक आहेत ना. मग आपला राज सदर शिवाजी महाराजांचं राज सदर वैभव काय असेल त्यावेळी आपण हे राज सदर परत का उभा करू शकत नाही? आणि सरकारला मी चॅलेंज करत नाही, पण सरकारला मला सांगायचंय, तुम्हाला जमत नसेल तर जबाबदारी माझ्याकडे द्या, द्या जबाबदारी माझ्याकडे. जी अशक्य गोष्टी आहे, जे अशक्य बाब आहे, ते शक्य करण्याची धमक या संभाजी छत्रपतीमध्ये आहे. तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? विश्वास असला जबाबदारी घेऊ का? पण जबाबदारी घेत असताना सुद्धा मला हेही सांगायचं आहे, हा शिवराज्याभिषेक सोहळा हा आनंदाचा सोहळा आहे. हा सुवर्ण क्षण आहे आपल्या सर्वांसाठी. इथं कुठलीही गोष्ट अशी काय करू नये जिथं गालबोट लागू शकतो. पण इथं सुद्धा अनेक गोष्टी जे आज मला इथं घ्यायचं नाही येतावं, पण माझी जबाबदारी आहे, जे रायगडला पोषक आहे, जे शिवाजी महाराजांना शोभनीय आहे, त्याच गोष्टी तर राहणार, त्याच गोष्टी तर राहणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण ह्याचा अर्थ नाही अतिक्रमण काढत असताना तेवढंच माझं संरक्षण सुद्धा इथल्या धनगर समाजाचे जे लोक इथं वर राहतात त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे. म्हणून मी नाव घेत आहे, तुम्ही समजून घ्या मी काय बोललोय. अजिबात बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही.
आज शुभमत सोदाने आपल्याला तोंडात वाक्य काढणं. आज शिवाजी महाराजांचा आनंद सोहळा आहे, सुवर्णक्षण आहे आपल्या सर्वांसाठी. मी भरपूर बोलू शकतो, पण मला मनापासून अनेक गोष्ट बोलायची. ज्या ठिकाणी नुसतं 1000-2000 लोक यायचे, 1000-2 लोक यायचे, तिथं आज लाखो लोक येतात. एवढा शिस्तबद्ध शिवभक्त, कुठलाही कायदा हातात न घेणार हा शिवभक्त आहे. मला आयजी आणि एसपीने विचारलं, जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलं, हे शिस्त कशी निर्माण होती, हे शिस्त कशी निर्माण होती. म्हटलं हे शिवभक्तांच्यावर असणारे संस्कार आहेत. त्यांना हेही मी सांगितलं, तुम्हाला अनेक कार्यक्रमाचं प्रेशर असणार, बाबा हे कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे, या कार्यक्रमात कुठेतरी गालबोट लागू नये, या कार्यक्रमात आपण लोकांची सोय व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पण मी म्हटलं इथं 6 जून राज्याभिषेक सोहळा आणि कुठलाही शिवाजी महाराजांचा सोहळा दुर्गराज रायगड किल्ल्यावर ज्यावेळी होतो त्यावेळी शिवभक्त इतका शिस्त पद्धतीने येतो. प्रेशर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमाचं असेल, पण ह्या शिवभक्तांच्या कार्यक्रमाचं प्रेशर मुळीच नसणार. मला मनापासून सांगतो, जे चुकले आम्ही बोलतो जोरात, मागं पुढे सुद्धा नाही. मी असेल, आता नवीन तयार झालेले आमच्या संयुक्तराजे असतील, कुठं चुकलं तर चूक, बरोबर तर कौतुक, प्रशासनाने सुद्धा उत्तम काम केलंय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा उत्तम काम केलेलं आहे, शिवभक्त म्हणून केलेलं आहे, त्यांचं सुद्धा मी त्यांचं कौतुक करतो. आणि मी कसं विसरणार, ज्या संयोजन समिती आहे त्यांनी समन्वय बरोबर डिपार्टमेंटशी घेऊन, प्रशासनाशी घेऊन सुद्धा ज्यांनी काम केलंय, या संयोजन समितीचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो. मग ते संयोजन असतील, अध्यक्ष असतील, माजी अध्यक्ष असतील, त्यांची पूर्ण टीम, त्यांचं मी कौतुक करतो. आणि सगळ्यात महत्वाचं कौतुक ज्यांचं करायचंय, ज्यांच्यामुळं हा सोहळा लोकोत्सव झालाय, ज्यांच्यामुळं हा सोहळा खऱ्या अर्थाने जगापर्यंत पोहोचवण्याची ताकद तुम्ही दिलेली आहे, ते शिवभक्तांचा सुद्धा मला मनापासून आभार व्यक्त करायचा. आणि आभार ह्याच्यासाठी व्यक्त करायचा आहे, तुम्ही ऊन वारा पाऊस काही पाहिला नाही. इथं जेवणाची सोय काय होते आम्ही आमच्या परीने करतो, पण जेवणाची सोय काय असेल ते तुम्ही पाहिलं, ते तुम्ही पाहिलं. कुठं हजारो किलोमीटर लांब सगळे शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं येतात. काल संध्याकाळचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मी इथनं निघालो होतो खाली रोपवेच्या मार्गाने, लोक कसे झोपले होते. मला नाही वाटत हे असे कुठं झोपू शकतात. म्हणजे पाऊस आला तरी भिजून झोपायचं. आपण सलाम करतो, मी तुम्हाला सलाम करतो. म्हणजे मला स्वतःला आज वाटली की आपण जाऊन त्या पलंगावर झोपायचं, आपण सुद्धा इथं झोपायला पाहिजे त्यांच्या बाजूला. मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा एक तंबू टाकून, किती तंबू होते, एक 500 बाय 1000 तंबू होते काल, त्या 500-1000 तंबूमध्ये माझा सुद्धा कुठेतरी तंबू लावूया. पण पुढच्या वर्षी माझा विचार आहे की तुमच्या तंबूमध्ये सुद्धा संभाजी छत्रपतींचा सुद्धा तंबू असणार. तुम्ही घेणार ना मला, तुम्ही मला राहायला तिथं घेणार ना. पण माझी तुम्हाला एकच आव्हान परत राहील की मला छत्रपतींची म्हणून वागणूक नकोय. एक मावळा, एक शिवभक्त, कारण मला दुसरीकडे साईडला जाऊन झोपा मला जमणार नाही. आता त्या घरात जन्म झालाय, थोडं सुख सोयी होतातच, मी काय करू ते. पण दुर्गराज रायगडवर सगळे एक लेवल, इथं कोण मोठा नाही कोण छोटा नाही. आणि म्हणून परत एकदा आपण मोठ्या संख्येने इथं आला. खऱ्या अर्थाने हा शिवराज्याभिषेक सोहळा, हा लोकोत्सव आपण केला. सरकार बघा, आपण सरकार बघा. आणि माझी सरकारला शेवटची विनंती आहे, ते म्हणजे दुर्गराज रायगड प्रमाणे रायगड मॉडेल जो तयार झालेला आहे त्याप्रमाणे 25 किल्ले दत्तक आमच्या फोर्ट फेडरेशनला आपण द्या. रायगड मॉडेल प्रमाणे 25 किल्ले, तुमच्याकडे 1 रुपया नको, पैसे उभा करण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिवभक्तांची आहे, सर्व शिवभक्तांची आहे. 25 किल्ले मला द्या.
मी हात जोडून विनंती करतोय, या शिवाजी महाराजांच्या सदरवर राज सदरवर तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. आज नाही, मी 20 वर्ष तुम्हाला विनंती करायला लागलोय. एकदा तर माझं ऐका नाही, द्या मला 25 किल्ले. आमदारगण राजकारणाच्या पलीकडे ह्या संभाजी छत्रपती शिवभक्तांकडे बघा. तुम्ही द्या मला 25 किल्ले, दाखवून देतो तुम्हाला आम्ही, आणि या सगळ्या देशाला दाखवून देतो शिवाजी महाराजांचा हा जो वारसदार शिवभक्त आहे, हे खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यातल्या लोकांच्या पेक्षा आमचं वेगळंपण काय, हे मला आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं सगळ्या सरकारच्या लोकांनी. आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना शिवभक्तांना एक विनंती करतो, व्यवस्थित उतरा, व्यवस्थित जेवण, इथं सगळ्यांचं अन्न छत्र केलेलं आहे, आपण व्यवस्थित जेवण करून उतरा, घरी पोच करा, आणि ज्यांच्याकडे आपले नंबर असतील आम्हाला मेसेज करा, आम्ही पोचलो सुखरूप, आणि व्यवस्थित जायचं. पुढं माहीत नाही पुढं पाऊस कुठे आहे. काल येत असताना नुसता पाऊस होता, वर आलो बघतो रायगडवरच पाऊस नाही. मी म्हटलं बाबा दुर्गराज रायगडवर यावर्षी तर पाऊस मिळेल, कारण पूर्वीच्या आम्ही पावसात सुद्धा राज्याभिषेक सोहळा केलेत. पण काय लोकांची काळजी आहे शिवाजी महाराजांची, लोकांची काळजी आहे की शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांना त्रास नको म्हणून. शिवभक्त काय बघत नाहीत, पाऊस आला तर पाऊस आला, काही फरक पडत नाही. पण मला तुम्ही एक शब्द दिलाय, पुढच्या वर्षी राहणार तुमच्या बरोबर. कुठं राहू ते तुम्ही ठरवायचं. एक तंबू राहणारच आहे, पण कुठली जागा मला वाटतं मागं दिलं तर बरं होईल. म्हणजे राजसदरच्या मागं दिलं तर बरं होईल. आणि माझी पोलिसांना सुद्धा विनंती आहे, चुकून एकही पोलीस नको तिथं. तुमचा डिपार्टमेंटचं आम्हाला कोण नको, आम्ही आमचे शिवभक्तच हे आमचं डिपार्टमेंट आहे. आणि म्हणून आम्ही आमचेच हे सगळे डिपार्टमेंट. एवढं बोलतो, थांबतो. परत एकदा सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय.